नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण करणार आहोत महाराष्ट्राची कृषी व उद्योग हा चॅप्टर बघणार आहोत. ह्यामध्ये आजपर्यंत जेवढे पण कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी आणि फॉरेस्ट आणि राज्य सेवामध्ये जेवढे पण PYQs ह्या व्हिडिओमध्ये आपण आयोगाने घेतलेले आहेत, सर्व PYQs आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर शेवटपर्यंत नक्कीच राहा, ही व्हिडिओ तुम्हाला फार फार उपयोगी पडणार. तर पहिला प्रश्न काय आहे? पहिला प्रश्न आहे आपला ग्रुप सीचा आहे. पूर्व पिढीच्या 2025चा हा प्रश्न आहे. काय म्हणत आहे? विधाने पहा म्हणत आहे. फॅमिन कमिशनच्या काय म्हणत आहे? फॅमिन कमिशनच्या शिफारशीनुसार कृषी खात्याची स्थापना जून 1881 मध्ये केली. बरोबर आहे काय? हो, बरोबर. शिफारशी केव्हा केली? 1880 मध्ये आणि स्थापना केव्हा केली? जून 1881 मध्ये. राईट. आणि कुठं केली? काय म्हणत आहे? दुसरा ऑप्शन महाराष्ट्र कृषी आयुक्त. महाराष्ट्र कृषी आयुक्त कार्यालय मुकुंदनगर पुणे येथे आहे. कार्यालय इथं आहे का? नाही आहे. मुकुंदनगर मध्ये नाही आहे, इथं सेंट्रल बिल्डिंगमध्ये आहे. म्हणून हा ऑप्शन चुकीचा असणार. बी ऑप्शन. कृषीभूषण पुरस्कार माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाने दिला जातो. बरोबर आहे काय? बरोबर आहे काय? हा विधान सुद्धा चुकीचा आहे. कृषीभूषण म्हणजे की महाराष्ट्र शासनाकडून शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जातो. काय? तर तो कोणाकडून दिला जातो? मुख्यमंत्र्याकडून दिला जातो. राईट. हा दिला जातो महाराष्ट्र शासनाकडून दिला जातो. कुणाकडून? मुख्यमंत्री. कृषीभूषण पुरस्कार हा माजी मुख्यमंत्रीकडून दिला जात नाही, हा दिला जातो महाराष्ट्र शासनाकडून शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जातो. राईट. म्हणजे की आपला फर्स्ट आन्सर आपला आन्सरच असणार ऑप्शन, म्हणजे की फक्त विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे मासेमारी बंदरे व जिल्हे दिलेले आहे, त्यांचे जोड्या लावायचे. राईट. डहाणू कुठं आहे? डहाणू आहे पालघरमध्ये. कुठं आहे? पालघरमध्ये. म्हणजे की अच्या दोन ऑप्शनमध्ये ते दिलेलं आहे. आणि विजयदुर्ग कोणत्या मासेमारी बंदर कुठं आहे? विजयदुर्ग आहे सिंधुदुर्गमध्ये. दुर्ग लक्षात ठेवा, म्हणजे की डीच्या 3 दोन्ही ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. राईट. आता माहीम कुठं आहे? माहीम आहे मुंबईमध्ये. माहीम कुठं आहे? मुंबईमध्ये. म्हणजे की बीच्या एक एकच ऑप्शनमध्ये आपला आन्सर असणार ऑप्शन क्रमांक 1. डहाणू मासेमारी बंदर कुठं आहे? पालघरमध्ये. माहीम मासेमारी बंदर कुठं आहे? मुंबईमध्ये. दाभोळ मासेमारी बंदर कुठं आहे? रत्नागिरीमध्ये. विजयदुर्ग मासेमारी बंदर कुठं आहे? सिंधुदुर्ग. म्हणजे दुर्ग लक्षात ठेवा. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला 1990 मध्ये पुणे येथे पहिल्या 3 सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क म्हणजे की STPs पैकी एक असून त्यासोबत डॅश येथे इतर 2 STP स्थापना करण्यात आलेली आहे. म्हणजे की एक कुठं आहे? एक आहे 3 सॉफ्टवेअर पैकी एक आहे पुणेमध्ये आणि 2 कुठं आहेत हे विचारत आहे. तर आपलं उत्तर काय येणार? दुसरे आणि तिसरे आहे भुवनेश्वर आणि हैदराबादमध्ये आहे. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला जिल्हे दिलेला आहे त्यांनी उत्पादन सांगायचे आहे. रायगडमध्ये काय उत्पादन होतो? रायगडमध्ये पांढरा कांदा. रायगडमध्ये काय? पांढरा कांदा. म्हणजे की अच्या दोन एकच ऑप्शनमध्ये आहे, म्हणजे की दुसरा आपला आन्सर असणार पांढरा कांदा. रायगडमध्ये पांढरा कांदा म्हणजे की अलिबागचा पांढरा कांदा. पुणेमध्ये अंजीर. पुणेमध्ये काय? अंजीर. पुरंदरचे अंजीर. राईट. अहमदनगरमध्ये डाळिंब आणि अमरावतीमध्ये संत्री. राईट. आपलं उत्तर काय येणार? दुसरा आपला उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे? पुढचा प्रश्न आहे 5वा पण 2025चा राज्यसेवाचा प्रश्न आहे. काय? PMMSY 2020 मे 2020 रोजी 10 वर्षांच्या कालावधीसाठी सुरू करण्यात आलेला होता. बरोबर आहे का? नाही. 10 वर्षासाठी नाही आहे. हा आहे 5 वर्षासाठी आहे. महाराष्ट्र राज्य मत्स्य उत्पादन काय म्हणते? महाराष्ट्र राज्य मत्स्य उत्पादनात वाढवण्यासाठी PMMSY अंतर्गत केज कल्चर फार्मिंग राबवण्यात येत आहे. बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. केज कल्चरिंग म्हणजे कसं काय? पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन. केज कल्चर फार्मिंग म्हणजे काय? पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन. आणि 20 मे 2000 रोजी 5 वर्षासाठी असणार आहे कालावधीसाठी सुरू करण्यात आली. म्हणजे की आपलं उत्तर काय येणार? फक्त 2 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे आपला क्रांती दिलेली आहे आणि उत्पादन सांगायचे आहे. क्रांती दिलेली आहे आणि उत्पादन सांगायचे. गुलाबी क्रांती म्हणजे कोणती? कांदा. गुलाबी क्रांती म्हणजे कांदा, तुम्हाला तर माहीत आहे. कोळिंब
आणि कोळंबी, आणि गोल क्रांती म्हणजे की बटाटा, आणि चंदेरी क्रांती म्हणजे की कुक्कुटपालन. तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, चंदेरी क्रांती म्हणजे की कुक्कुटपालन, आणि तपकिरी क्रांती म्हणजे की कातडी व चामडी म्हणजे की आपण त्याला कोको असं असं सुद्धा म्हणू. कुक्कुटपालन म्हणजे की अंडी, राईट, म्हणजे की अ च्या 2 आणि बी च्या 3 आणि सी च्या 4. दुसरा आपला उत्तर असणार, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजने संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे म्हणत आहे. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. पहिला ऑप्शन काय म्हणत आहे, महाराष्ट्र राज्य काय म्हणत आहे, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना अल्प मुदतीच्या पीक कर्जांची नियमित परतफेड करण्यासाठी प्रोत्साहन देणे बरोबर आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6 लाख काय म्हणत आहे, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6 लाखापर्यंतच्या कर्जास 3% व्याज सवलत अनुदान देण्यात येते. बरोबर आहे काय, नाही. 3 लाखाच्या कर्जापर्यंत 3% व्याज सवलत दिले जातील. इथं 6च्या जागी काय येणार, 3 येणार, म्हणून हा आपलं उत्तर बी ऑप्शन कट होणार, राईट. नियमित पीक कर्जाची परतफेड केल्यास संपूर्ण व्याज रक्कम सवलत अनुदान दिली जाते. बरोबर आहे. घेतलेल्या कर्जांच्या संपूर्ण रकमेची परतफेड 30 जून पर्यंत केल्यास 3 लाखापर्यंतच्या कर्जास 3% व्याज अनुदान दिले जाते. बरोबर आहे हा सुद्धा. म्हणजे की आपला बरोबर काय असणार, ऑप्शनच्या नुसार बघितलं बरोबर आहे आपला ए व डी. कोणतं बी 2च ऑप्शन म्हणजे की ए व डी आपला बरोबर असणार, ए व डी. आणि हे 2 आयोगाने चुकीचे दिलेले आहेत. कशासाठी चुकीचे दिले आहेत मला माहीत नाही, पण सी हा बरोबर असू शकतो, आपला अनुमान आहे. बट आयोगाचे उत्तर आहे ए व डी, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, राज्यसेवा मुख्य मे 2025चा प्रश्न आहे. मार्च 2020 पर्यंत अखिल भारतीय स्तरावर वीज निर्मितीमध्ये स्थापित क्षमतेच्या महाराष्ट्र राज्याचा सर्वाधिक वाटा आहे. बरोबर आहे काय, हो बरोबर आहे. महाराष्ट्र राज्य खासगी क्षेत्राकडे सार्वजनिक क्षेत्रापेक्षा वीज निर्मितीची अधिक स्थापित क्षमता आहे. बरोबर आहे काय, हो हा सुद्धा बरोबर आहे. पहिला ऑप्शन काय म्हणत आहे, मार्च 2000 पर्यंत अखिल भारतीय स्तरावर वीज निर्मितीमध्ये स्थापित क्षमतेच्या महाराष्ट्र राज्याचा सर्वाधिक वाटा आहे. कोणाचा, महाराष्ट्र राज्याचा सर्वाधिक वाटा आहे. बरोबर आहे. आणि महाराष्ट्रातील खासगी क्षेत्राकडे सार्वजनिक क्षेत्रापेक्षा वीज निर्मितीची अधिक स्थापित क्षमता आहे. बरोबर आहे का, हो. 1 व 2 दोन्ही बरोबर आहेत. 1 व 2 दोन्ही बरोबर आहेत. आपला तिसरा आपलं उत्तर असणार, पुढचा प्रश्न आहे आपला 9वा प्रश्न. 9वा प्रश्न काय म्हणत आहे, पीओसीआरए बद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे म्हणत आहे. चुकीचे विधान सांगायचे आहे. कमालीच्या हवामानाच्या घटकामध्ये शेती आणि शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी क्लायमेट रेझिलिएंट ॲग्रिकल्चर प्रकल्प सुरू करण्यात केला आहे. बरोबर आहे का, हो बरोबर आहे. प्रकल्पाचे नाव नाना देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प असे आहे. बरोबर आहे. 5 हेक्टरपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकरी या प्रकल्पाअंतर्गत विविध अनुदानासाठी पात्र असतात. बरोबर आहे का, नाही. निकषातच बसत नाही, राईट. म्हणजे की 5 हेक्टरपेक्षा जास्त जमीन असलेले शेतकरी या निकषात बसतच नाही, राईट. म्हणून हा विधान चुकीचा असणार, राईट. आणि हा प्रकल्प महाराष्ट्रातील केवळ 15 जिल्ह्यापुरताच सुरुवातीत आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातील केवळ 15 जिल्ह्यापुरताच सुरुवातीला मर्यादित होता. बरोबर आहे हा सुद्धा. म्हणजे आपला चुकीचं विधान विचारत आहे तर आपला तिसराच असणार, राईट. आन्सर. पुढचा प्रश्न आहे, पद्या, जया, विजया आणि रत्ना ही डॅशची भरघोष उत्पन्न देणारी बियाणे आहेत. तर कुणाची उत्पन्न देणारी बियाणे आहेत, तांदळाची. पद्मा, जया, विजया आणि रत्ना ही कुणाची जात आहे, तांदळाची जात आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे म्हणत आहे. कोकणात ओली शेती केली जाते. बरोबर आहे काय, हो बरोबर. कारण कोकणात पाण्यावर अवलंबून म्हणजे की पावसावर अवलंबून होतो, राईट. कोकणात ओला शेती केली जाते. बरोबर आहे. कोकणात जलसिंचन उपलब्ध असल्यामुळे ओली शेती केली जाते. बरोबर आहे काय, नाही. जलसिंचन नाही आहे ना. कोकणात
पावसावर आधारित शेती होते. आताच मागच्या ह्याच्या मध्ये बघितलं आपण ना, कोकणात पावसावर आधारित शेती होते, राईट. म्हणून हा विधान चुकीचा आहे. जांबा दगडांच्या अस्तित्वामुळे दक्षिण कोकणात लागवडी खालील क्षेत्र कमी आहेत. बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. जांबा दगडांच्या अस्तित्वामुळे दक्षिण कोकणात लागवडी खालील क्षेत्र कमी आहेत. लागवडी क्षेत्र खालील क्षेत्र कसे आहेत? कमी आहेत. लागवडी खालील क्षेत्र कसे आहेत? कमी आहेत. कुठं? दक्षिण कोकणात. म्हणजे की आपला काय येणार? ए व सी बरोबर आहे. ए व सी बरोबर आहे. फर्स्ट आपला उत्तर येणार. पुढचा प्रश्न आहे आपला, युनोच्या सर्वसाधारण सभेने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय अन्नधान्य म्हणजे की मिलेट वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. युनोच्या सर्वसाधारण सभेने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय अन्नधान्य वर्ष म्हणून डॅशमध्ये घोषित केलेले आहे. हा उत्तर काय येणार? 2021 मध्ये, मार्च 2021 मध्ये युनोच्या सर्वसाधारण सभेने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय अन्नधान्य वर्ष म्हणून मार्च 2021 मध्ये घोषित केले. मार्च 2021 मध्ये घोषित केले, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने पंतप्रधान पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय केव्हा घेतला म्हणत आहे. आपलं उत्तर काय येणार? 1 एप्रिल 2016 रोजी, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, जुळ्या म्हणत आहे. शेती साधने व सुधारित वाण म्हणत आहे. विडाच्या काय येणार? वैभव. वैभव येणार. म्हणजे की अच्या 3 येणार, 2 ऑप्शन मध्ये दिले आहे. आणि दाताडी फावडाच्या काय येणार? अंकुर. म्हणजे की आपलं दुसरा आपला उत्तरच असणार. विडा हा सुधारित वाण विडा शेती साधने आहे आणि वैभव सुधारित वाण आणि दाताडी फावडा अंकुर. आंबा काढणी यंत्र काय आहे? नूतन. आणि भुईमुग कुंदळ त्वरित. पुढचा प्रश्न आहे आपला, खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे म्हणत आहे. चुन्नीलाल मेहता यांनी सहकारी तत्वावर साखर कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला. काय म्हणत आहे? चुन्नीलाल मेहता यांनी सहकारी तत्वावर साखर कारखाना करण्याचा प्रयत्न केला. बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. चुन्नीलाल मेहतानी सहकारी तत्वावर साखर कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला. बरोबर आहे. डॉक्टर धनंजय गडगीड यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्याचा शुभारंभ झाला. बरोबर. सन 1905 नंतर मुंबई कापड कारखानदारीमध्ये तेजी आली. बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. तिन्ही विधान आपले बरोबर आहेत. आपले बरोबर आहे. तर पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रात विविध प्रकारची फळे काय म्हणत आहे? महाराष्ट्रात विविध प्रकारची फळे पिकवण्यात डॅश हा जिल्हा पहिला क्रमांक लागतो. तर आपलं उत्तर काय येणार? आपलं उत्तर येणार अहमदनगर. कारण पहिला क्रमांक कोणाचा लागतो? अहमदनगरचा. कारण पुणेमध्ये काय होतो? अंजीर व द्राक्षे. औरंगाबादमध्ये काय होतो? मोसंबी. सोलापूरमध्ये डाळिंब. पुढचा प्रश्न आहे आपला, खाली महाराष्ट्र राज्यातील काही IT पार्क व त्यांचे ठिकाण दिले असून त्यांचे योग्य जोड्या लावा म्हणत आहे. आंतरराष्ट्रीय इन्फोटेक पार्क याचा काय येणार? इन्फोटेक पार्कचं काय येणार? आंतरराष्ट्रीय इन्फोटेक पार्क कुठं आहे? नवी मुंबईमध्ये. आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क कुठं आहे? भोसरीमध्ये. आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्क कुठं आहे? सांगलीमध्ये. आणि अंबर IT पार्क कुठं आहे? नाशिकमध्ये. पुढचा प्रश्न बघू आता. आपलं उत्तर क्रमांक 3 असणार. पुढचा प्रश्न आहे आपला, क्रांती व वैशिष्ट्य दिलेले आहेत. हरित क्रांतीचे वैशिष्ट्य काय? हरित क्रांतीचे वैशिष्ट्य सांगायचे आहे. हरित क्रांतीचे वैशिष्ट्य आहे अन्नधान्य पीक. हरित क्रांतीचे वैशिष्ट्य काय? अन्नधान्य पीक. पीत क्रांतीचे काय आहे? पीत क्रांतीचे असणार तेलबिया. आणि तंतुक्रांतीचे काय आहे? कापूस. आणि स्वर्ण तंतुक्रांतीचे काय आहे? ताग. स्वर्ण तंतु काय? ताग. म्हणजे की ड 1 आणि अ 4 फर्स्ट आपला आन्सर असणार.
पुढचा प्रश्न आहे आपला, भारतात धवल क्रांतीला सुरुवात डॅश सालापासून करण्यात आली. तो कोणत्या सालापासून करण्यात आली? आपलं उत्तर काय येणार? 1971 पासून. भारतात धवल क्रांतीची सुरुवात केव्हा झाली? 1971 पासून सालापासून करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे राज्यसेवेचा. पश्चिम महाराष्ट्रात साखर उद्योगाची केंद्रीकरण मोठ्या प्रमाणावर झाली. बरोबर आहे का? हो. पश्चिम महाराष्ट्रात साखर उद्योगाचे केंद्रीकरण मोठ्या प्रमाणात झाली. अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, पुणे हे साखर उत्पादनात अग्रेसर जिल्हे आहेत. बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. अहमदनगर, कोल्हापूर आणि सातारा आणि पुणे हे साखर उत्पादनात अग्रेसर जिल्हे आहेत. महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना मुंबई येथे उभारण्यात आला. बरोबर आहे का? चुकीचे आहे. महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना हा हरेगाव, अहमदनगर 1920 मध्ये स्थापित करण्यात आला. मुंबईमध्ये नाही. राईट. कुठं? अहमदनगर, हरेगाव इथं 1920 मध्ये पहिली सहकारी साखर कारखाना कुठं? प्रवरानगर, अहमदनगर. कुठं? प्रवरानगर, अहमदनगर, हरेगाव इथं. म्हणून आपला ए व बी फक्त विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, योग्य विधान निवडा म्हणत आहे. ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख खाद्य पीक आहे. बरोबर आहे काय? आहे. ज्वारी, तांदूळ वगैरे खाद्य पीक आहे आपली. ज्वारीचे उत्पादन खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात घेतले जाते. बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. बरोबर आहे. ज्वारीचे उत्पादन खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात घेतले जाते. बरोबर आहे. ज्वारीसाठी उबदार हवामान, काळी जमीन यांची आवश्यकता नसते. नसते आहे का? नाही, असं काही नाही. ज्वारीसाठी उबदार हवामान. बरोबर आहे. मध्यम ते भारी या जमीन यांची आवश्यकता असते. राईट. म्हणून हे विधान चुकीचे असणार. मध्यम ते भारी म्हणजे की हवामान आणि मध्यम ते भारी असणार, काळी जमीन नाही असणार, मध्यम ते भारी असणार. राईट. म्हणून आपलं उत्तर काय येणार? ए व बी बरोबर आहे. ए व बी योग्य आहे. दुसरा आपला उत्तर असणार. पुढचा प्रश्न आहे आपला, पशुधन गणना 2021 नुसार काय? पशुधन गणना 2021 नुसार महाराष्ट्र राज्याच्या देशामध्ये पशुधनाच्या बाबतीत कितवा क्रमांक लागतो म्हणत आहे. तर आपलं उत्तर काय येणार? 7वा क्रमांक लागतो. कोणाच्या? महाराष्ट्राच्या. तर पहिला कोणाचा लागतो? उत्तर प्रदेश. कोणाचा लागतो? उत्तर प्रदेशचा लागतो. किती? तर महाराष्ट्राला किती लागतो? तर 7वा क्रमांक. आणि पहिला लागतो उत्तर प्रदेशचा लागतो. राईट. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य कृषी बाजार मंडळाची स्थापना डॅश मध्ये झाली. तर आपलं उत्तर काय येणार? 1887 मध्ये. 1887 मध्ये. आणि धवल क्रांतीची सुरुवात केव्हा झाली? 1971 मध्ये. आणि महाराष्ट्र राज्य कृषी बाजार मंडळाची स्थापना केव्हा झाली? 1987 मध्ये. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, अयोग्य विधान ओळखायचे आहे. योग्य की अयोग्य असं सांगायचं आहे. राईट. तर शेतीच्या व्यापारीकरणाने भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळाले नाही. बरोबर आहे का? चुकीचे आहे. शेतीच्या व्यापारीकरणाने भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळाले आहे, चालना मिळाली खूप जास्त, म्हणून हे विधान चुकीचे आहे. शेती व्यापारीकरणामुळे भाडे तत्वावरील वहिवाट आणि वाटे हिस्स्यामधील जमीन लागवडीचे प्रमाण वाढले आहेत. बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. शेतीच्या व्यापारीकरणामध्ये भाडे तत्वावरील म्हणजे की गाडी भाड्या वगैरे वाटे हिस्स्यामधील जमीन लागवडीचे प्रमाण वाढले. बरोबर. म्हणजे की ब विधान बरोबर आहे. अचुकीचे आहे. ब विधान तिसरा आपला उत्तर असणार. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील शेती क्षेत्रासंबंधित काही समस्या खाली दिल्या आहेत. त्यापैकी कोणती समस्या ही सामाजिक स्वरूपाची आहे? सामाजिक स्वरूपाची सांगायची आहे. आपलं उत्तर काय येणार? शेत जमिनीचे विभाजन. महाराष्ट्रातील शेती क्षेत्राशी संबंधित काही समस्या खाली दिलेल्या आहेत. त्यापैकी कोणती समस्या ही सामाजिक स्वरूपाची आहे? शेत जमिनीचे विभाजन. शेत जमिनीचे विभाजन. पुढचं आहे, महाराष्ट्र राज्य शासनाने नील क्रांती धोरण केव्हा जाहीर केला? नील क्रांती धोरण केव्हा जाहीर केला? आपलं उत्तर काय येणार? 2017 मध्ये नील क्रांती धोरण जाहीर केला गेला. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्राच्या शेती संदर्भातील विविध विधाने पहा म्हणत आहे.
मृदा धूप ही शेतीपुढील गंभीर समस्या नाही म्हणत आहे. विधान चुकीचे आहे. मृदा धूप ही शेतीपुढील गंभीर समस्या आहे. गंभीर समस्या आहे. नाहीच्या जागी काय येणार आहे असं आहे ना. नदीपूर, जंगलतोड आणि अनिर्बंध चराई यामुळे जमिनीची धूप होते. बरोबर आहे का? हो बरोबर आहे. अतिरिक्त जलसिंचनामुळे जमीन क्षारयुक्त होत आहे. बरोबर आहे का? हो क्षारयुक्त होत आहे. म्हणजे की विधान ब व क बरोबर आहेत. ब व क बरोबर आहेत. फर्स्ट ऑप्शन आन्सर असणार. पुढचा प्रश्न आहे 28वा. खालीलपैकी कोणत्या मानवी आर्थिक काय म्हणत आहे? खालीलपैकी कोणत्या मानवी आर्थिक क्रिया पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असते? आपलं उत्तर काय येणार? प्राथमिक. द्वितीय हा कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल तयार केला जातो. जस्ट एक्झाम्पलमध्ये उद्योगधंदे हा द्वितीय श्रेणीमध्ये येतो. प्राथमिक श्रेणीमध्ये काय होतो? मानवी आर्थिक क्रिया पूर्णपणे निसर्गावर म्हणजे की निसर्गावर अवलंबून प्राथमिकच असतो. राईट. आणि तृतीय हा सेवा क्षेत्र असतो. वाहतूक, बँकिंग वगैरे. राईट. आणि हे विधान चुकीचे आहे. फुले प्रगती ही डॅश पिकांची महाराष्ट्रातील प्रमुख जात आहे. फुले प्रगती कोणाची जात आहे? ही भुईमुगची. फुले प्रगती ही भुईमुग पिकांची महाराष्ट्रातील प्रमुख जात आहे. पुढचा प्रश्न आहे नाशिक, सरदार, ललित या महाराष्ट्रामध्ये डॅश फळांच्या जाती आहेत. काय? नाशिक, सरदार व ललित ह्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या फळांच्या जाती आहेत? आपलं उत्तर काय येणार? पेरू. नाशिक, सरदार, ललित कोणाची जात आहे? पेरूंची जात आहे. पुढची प्रश्न आहे औद्योगिक विभाग आणि औद्योगिक क्षेत्र यांच्या जोड्या लावा म्हणत आहे. नाशिकचं काय येणार? विंचूर. आणि कोल्हापूर सगळ्यात आधी नागपूरचा आहे बुटीबोरी. हा लक्षात ठेवा. हा खूप वेळा आयोगाने विचारलाय. म्हणजे नागपूरचा आहे बुटीबोरी म्हणजे कचा एकच ऑप्शन मध्ये दिलाय. आपला आन्सर चुकतो. नागपूरचा आहे ना बुटीबोरी. कोल्हापूरच्या कुठं आहे? कोल्हापूरच्या आहे हुपरी. आणि औरंगाबादच्या आहे सिद्रा. आपलं उत्तर चौथा. पुढचा प्रश्न आहे औरंगाबाद औद्योगिक शहरांची ठळक वैशिष्ट्ये सांगायची आहे. औरंगाबाद औद्योगिक शहरांची ठळक वैशिष्ट्ये काय आहे? सुनियोजित आणि हरितपट्टीयुक्त स्मार्ट शहर. बरोबर आहे का? हो बरोबर आहे. सुनियोजित आणि हरितपट्टीयुक्त स्मार्ट शहर कोणते? औरंगाबाद आहे. ऑरिक हे संक्षिप्त रूप आहे. बरोबर आहे का? हो बरोबर आहे. ऑरिक हे संक्षिप्त रूप आहे. प्रकल्पाची एकूण गुंतवणूक 1000 कोटी रुपये आहे. बरोबर आहे का? नाही. 7,947 कोटी आहे. चुकीचा आहे. क चुकीचा आहे. म्हणजे क जिथं आहे तो चुकीचा ऑप्शन ठरणार. आता बघू. हो बरोबर आहे. बरोबर आहे. राईट. ब बरोबर आहे. म्हणजे की हा ऑप्शन गेला. दिल्ली मुंबई औद्योगिक पट्ट्यांच्या म्हणजे की कॉरिडॉरचा भाग आहे. बरोबर आहे काय? बरोबर आहे का? सांगा फटाफट कमेंटमध्ये सांगा. बरोबर आहे काय? बरोबर आहे. दिल्ली मुंबई औद्योगिक पट्ट्यांच्या म्हणजे की भाग आहे. बरोबर आहे. आपलं उत्तर काय ना? चौथा आपला उत्तर असणार. पुढचा प्रश्न आहे आपला खालीलपैकी कोणता उद्योग शेती अवजारांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करतो? तर आपलं उत्तर काय येणार? किर्लोस्कर. तरुण उज्ज्वल, सागर आणि मयूर हा महाराष्ट्रातील डॅशच्या जाती आहेत. आपलं उत्तर काय येणार? वांगी म्हणजे की भट्टांची जात आहे. तरुण, उज्ज्वल, सागर, मयूर वांगींच्या जात आहेत. राईट. महाराष्ट्रामध्ये तरुण, उज्ज्वल, सागर आणि मयूर वांगीची जात आहे. पुढचा प्रश्न आहे आपला अप्सरा, अंबिका, चंदेरी आणि क्रांती गोल्ड या महाराष्ट्रातील डॅश पिकांच्या जाती आहेत. तर कोणत्या पिकांच्या जाती आहेत? तांदळाची जाती आहेत. चंदेरी आणि क्रांती गोल्ड. अप्सरा, अंबिका, चंदेरी व क्रांती गोल्ड हे महाराष्ट्रातील भातांची जाती आहेत. 36 बघायचं आहे. डॅश यांनी पहिली कापड गिरणी सुरू केली. तर आपलं उत्तर काय ना? कावासजी नानाबाई दावर यांनी सुरू केली. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं हा सुद्धा. कोणी? कावासजी नानाबाई दावर यांनी. केव्हा केली? 1954 मध्ये मुंबईत केली
आणि त्याचे नाव काय होतं, बॉम्बे स्पिनिंग अँड व्हिविंग कंपनी असे होते, राईट. कावसजी नानाभाई दावर, हा नावच लक्षात ठेवा, कावसजी नानाभाई दावर. हा प्रश्न आयोगाने खूप वेळा विचारलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये शेती जमिनीच्या विभाजनामुळे म्हणजे की तुकडीकरणामुळे काय झाले म्हणत आहे. शेती स्वतःच्या कुटुंबापुरतेच धान्य उत्पादन करू शकत नाही. बरोबर आहे, कारण जमिनीची लहान तुकडे झाल्यामुळे उत्पादन घटते. बरोबर, कारण की हिस्से वगैरे, राईट. पुढचा प्रश्न आहे, शेत जमिनीस पाणी पुरवठा करण्यास अडचणी निर्माण होत आहे. बरोबर आहे का. हो, बरोबर आहे. बरोबर आहे, कारण छोट्या आणि विखुरलेल्या तळ्यांना सिंचन करणे कठीण व खर्चिक असतो, राईट. आधुनिक शेती अवजारांचा आर्थिकदृष्ट्या उपयोग परवडत नाही. बरोबर आहे का. हो, बरोबर आहे. ट्रॅक्टर किंवा इतर मोठी यंत्रे लहान शेतात वापरणे कठीण असते, राईट. शेतीवर व्यक्तिगत लक्ष ठेवणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. बरोबर आहे का, कारण जमीन वेगवेगळ्या ठिकाणी विभागलेली असल्यास व्यवस्थापन खर्च वाढतो. बरोबर आहे का. हो, बरोबर आहे. आपलं उत्तर क्रमांक असणार 4. सर्व बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रातील खालील पर्वत रांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे लावा. उत्तरेकडून दक्षिणेकडे लावा. सगळ्यात आधी आपलं उत्तर काय येणार, अजंठा, सातमाळा, हरिश्चंद्र व शंभू महादेव. शंभू महादेव हा सर्वात दक्षिणेकडील रांग असून भीमा आणि कृष्णा वेगळी करते. राईट. कोणचा, शंभू महादेव. पुढचा प्रश्न आहे, चूक विधान सांगायचे आहे. कोल्हापूरमध्ये काय लघु इंजिनियर उद्योग आहे का. बरोबर आहे, बरोबर. कोल्हापूरमध्ये आहे लघु इंजिनिअरिंग उद्योग आहे. बल्लारपूरमध्ये कांदा निर्माण उद्योग. बरोबर, बल्लारपूरमध्ये. सोलापूरमध्ये पॉवर लूम आणि हातमाग उद्योग. बरोबर. इचलकरंजी म्हणजे रासायनिक उद्योग नाही. इचलकरंजीमध्ये काय आहे, कापड उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या मँचेस्टर असे सुद्धा म्हणतात. कोणाला, इचलकरंजीला, राईट. म्हणजे आपलं उत्तर काय ना, फक्त ड. पुढचा प्रश्न आहे, वैद्यकीय सोयी सुविधांच्या विकासामुळे प्रसिद्धीस आलेल्या परंतु सध्या जिथं वैद्यकीय उपकरणे व स्टील फर्निचरचे उत्पादन केले जात असे शहर, मिरज. असे शहर कोणते, मिरज कुठं आहे, सांगलीमध्ये. वैद्यकीय पंढरी असे सुद्धा म्हणतात मिरजला काय म्हणतात, वैद्यकीय पंढरी असे सुद्धा म्हणतात. वैद्यकीय सोयी सुविधांच्या विकासामुळे प्रसिद्धीस आलेल्या परंतु सध्या जिथं वैद्यकीय उपकरणे व स्टील फर्निचरचे उत्पादन केले जात असे शहर कोणते, मिरज, सांगलीमध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागाला खालील क्षेत्र शाश्वत तुलनात्मक लाभ आहे. बरोबर आहे काय. महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागाला खालील क्षेत्रात शाश्वत तुलनात्मक लाभ आहे. बरोबर, कोणता आहे, त्याचं उत्तर काय येणार, याचं उत्तर काय येणार सांगा फटाफट. शेती आणि कृषी प्रक्रिया उद्योग. बरोबर आहे. बरोबर आहे का, बरोबर सांगायचं आहे ना, चुकीचं आहे. कोकण विभागाला खालील क्षेत्राचा शाश्वत तुलनात्मक लाभ आहे. मत्स्यपालन, फलोत्पादन, पर्यटन. शेती तर नाही, कारण की पावसावर आधारित शेती होतं तिथं. वन व खनिज संपत्तीत नाही. कापड उद्योग हा सुद्धा नाही. उत्तर काय ना, मत्स्यपालन, फलोत्पादन आणि पर्यटन. मग फक्त ड आपला उत्तर असणार. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे, खालील विधानांचा विचार करा म्हणत आहे. 1833 सालापासून महाराष्ट्र राज्यात सूतगिरणीच्या विकेंद्रीकरणाची सुरुवात झाली. बरोबर आहे का. हो, बरोबर आहे. 1833 सालापासून महाराष्ट्र राज्यात सूतगिरण्यांच्या विकेंद्रीकरणास सुरुवात झाली. बरोबर. आंतरराष्ट्रीय इन्फोटेक पार्क म्हणजे IIP नवी मुंबईमध्ये आहे. बरोबर आहे का. हो, बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय इन्फोटेक पार्क मागच्या प्रश्नामध्ये बघितलं. आंतरराष्ट्रीय इन्फोटेक पार्क कुठं आहे, IIP मुंबईमध्ये आहे. म्हणजे अ व ब दोन्ही बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रात कापड गिरणीची सुरुवात कोणी केली. आत्ताच मागच्या प्रश्नामध्ये आपण घेतलं, कावसजी नानाभाई दावर यांनी केली.
सॉरी चौथा आपला उत्तर असणार आहे. तुम्ही सुद्धा असेच कन्फ्यूज होऊ शकता. कावजी नानाभाई दावर चौथा आपला उत्तर आहे, तिसरा नाही आहे. पुढचा प्रश्न आहे, द्वितीय श्रेणीचे व्यवसाय जिथं एकवटले आहेत तेथील डॅश परिसरात दाट लोकवस्ती आढळते. उत्तर काय ना, पिंपरी चिंचवड. द्वितीय श्रेणीचे व्यवसाय जिथं एकवटले आहेत तेथील पिंपरी चिंचवड परिसरात दाट लोकवस्ती आढळते. राईट, पिंपरी चिंचवड इथे दाट लोकवस्ती आढळते, बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, आर्थिक व्यवसाय व आर्थिक क्रिया यांचे योग्य जोडे लावा म्हणत आहे. आर्थिक व्यवसाय आणि आर्थिक क्रियांचे योग्य जोडे लावा म्हणत आहे. सगळ्यात आधी मासेमारी हा कोणत्यामध्ये येणार? मासेमारी हा पूर्णपणे नैसर्गिक आहे म्हणून हा येणार प्राथमिक म्हणजे की ड चा 1 2 ऑप्शन मध्ये दिलेला आहे. लघु उद्योग हा कोणत्या याच्यामध्ये येतो? लघु उद्योग हा द्वितीय श्रेणीमध्ये येतो. राईट, म्हणजे की अ चा 2 आपला आन्सर निघतो. दुसरा क्रमांक, लघु उद्योग कुठे येतो? द्वितीय क्रमांकावर येतो. आणि व्यापार कोणत्या याच्यामध्ये येतो? तृतीय मध्ये. आणि बौद्धिक क्षमतेची सेवा हा येणार चतुर्थक, म्हणजे की सेवा क्षेत्र चतुर्थक आहे. राईट, म्हणजे आपलं उत्तर काय नेमकं? दुसरा. पुढचा प्रश्न आहे आपला, चंद्रपूरमधील नागभीड येथे कोणत्या उद्योग आहे म्हणत आहे? आपलं उत्तर काय ना, रेशम कापड. चंद्रपूरमधील नागभीड येथे कोणता उद्योग आहे? रेशम कापड आहे. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या आधुनिक सूतगिरणीची स्थापना मुंबई येथे 1954 मध्ये नानाभाई दावर मागच्या प्रश्नामध्ये बघितलं यांनी केली, बरोबर आहे. रिपीटेड क्वेश्चन आहे, सांगितलं होतं तुम्हाला. शाश्वत शेती अभियानाद्वारे NMSA ने संपादित धोरण हवामान बदलांच्या राष्ट्रीय कृषी कृती आराखड्याअंतर्गत नमूद केलेल्या डॅश अभियानापैकी एक होय. आपलं उत्तर काय ना, 8. नॅशनल मिशन, त्याचा फुल फॉर्म काय? NMSA च्या नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, म्हणजे की 8 राष्ट्रीय मोहिमा आहेत मिशन त्याचे. राईट. पुढचा प्रश्न आहे, आदिवासी सुधार योजनेअंतर्गत खालील कोणत्या व्यवसाय प्रोत्साहन दिले जाते? आपलं उत्तर काय ना, आयोगाने याचे उत्तर काय दिले? मत्स्यपालन. राईट, मत्स्यपालन आयोगाने. पुढचा प्रश्न आहे आपला, खालील विधानांचा विचार करून त्यापैकी खाली दिलेल्या कोणती प्रणाली बरोबर आहे ते सांगायचे आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना महाराष्ट्रात करण्यात आली, तर औद्योगिक विकास गती वाढवणे बरोबर आहे काय? हो, बरोबर आहे. औद्योगिक क्षेत्रात आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देणे बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. विकसित प्रदेशात कारखानदारी विकास करणे बरोबर आहे का? नाही. विकसित प्रदेशात तर विकसितच असतो ना काय सर्व काही. प्रादेशिक समतोल साधण्यासाठी बरोबर आहे का? हो, बरोबर. म्हणजे अ ब ड बरोबर आहेत. अ ब ड बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर अमोनियाचा कारखाना मुंबईतील खालील उपनगरामध्ये आहे, तर आपलं उत्तर काय ना, चेंबूरमध्ये. न्यावा सेवा काळबोली पळसपे या राष्ट्रीय महामार्गांचा क्रमांक कोणता आहे? तर आपलं उत्तर काय ना, 4B, नॅशनल हायवे 4B. आणि इतर असतो तर फिर इतर सुद्धा एक क्रमांक आहे 348, नवीन नाव नॅशनल हायवे 348 असा सुद्धा येऊ शकतो. न्यावा सेवा काळबोली आणि पळसपे. नॅशनल हायवे 4B. लोटेमाड हे औद्योगिक केंद्र रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? लोटेमाड हे औद्योगिक केंद्र रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? आपलं उत्तर काय ना, खेड. कोणत्या तालुक्यात आहे? खेड. रासायनिक औद्योगिक म्हणजे की MIDC. लोटेमाड औद्योगिक केंद्र रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? खेड तालुक्यात आहे. MIDC रासायनिक औद्योगिकरण. राईट, औद्योगिक केंद्र. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, कृषी विभाग व प्रमुख पिके यांचे जोड्या लावायचे आहे. कृषी विभाग व प्रमुख पिके. किनारवर्ती कोकण
त्याचे उत्तर काय येणार? किनारवरती कोकण, भात व नारळ. किनारवरती कोकण मध्ये काय? भात व नारळ. बरोबर आहे का? दुय्यम पिके राईट. पुढचा प्रश्न आहे भीमा खोरे उस्मानाबादचे पठार आहेत. आपलं उत्तर काय ना? बाजरी व तेलीबिया येणार म्हणजे कडधान्य. आणि कृष्णा खोरेमध्ये काय येणार? ऊस व दूध व्यवस्था. कृष्णा खोरे. तापीच्या खोरेमध्ये कापूस व तेलबिया. कापूसच्या खोरेमध्ये कापूस व तेलबिया म्हणजे की आपलं उत्तर येणार ऑप्शन क्रमांक 1. 3, 4, 2, 1. पुढचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्रातील पिकांच्या त्यांच्या 2011 ते 12 मधील लागवडीखालील क्षेत्रानुसार उतरता क्रम लावायचा आहे. महाराष्ट्रातील पिकांच्या त्यांच्या 2011 व 12 मधील लागवडीखालील क्षेत्रानुसार. तर सर्वात जास्त क्षेत्र कोणाचे होते? कापूसाचे होते म्हणजे की अ असणार. 2 ऑप्शन गेलंय. चौथा व पहिला ऑप्शन गेलंय अ असणार. आणि अ असणार. मग अ नंतर काय येणार? ज्वारी म्हणजे की क येणार म्हणजे हा ऑप्शन गेला. आपला आन्सर येतो हा. कापूस मग ज्वारी मग काय येणार? मग येणार तांदूळ मग काय येणार? ऊस मग येणार गहू. आपलं उत्तर काय येणार? दुसरा क्रमांक आपला. महाराष्ट्र सरकारने भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या 2 ठिकाणी सुरू केलेलं आहे? आपलं उत्तर काय येणार? खापोली, कर्जत. हा प्रश्न सुद्धा रिपीट झालेला आहे. कुठं? खापोली, कर्जत इथं महाराष्ट्र सरकारने भात संशोधन केंद्र सुरू केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे आपला. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या नदीत नगदी पिकास रोग संक्रमण करणाऱ्या जमिनीमुळे रेड रॉट असे रोग लागतो? आपलं उत्तर काय? ऊस. ऊसावर. कोणत्या म्हणजे की ऊसावर नगदी पिकास रोग संक्रमण करणाऱ्या जमिनीमुळे रेड रॉट रोग लागतो. ऊसालाच राईट. पुढचा प्रश्न आहे पशुधन आणि प्रथम क्रमांक जिल्हा सांगायचा आहे. पशुधन आणि प्रथम क्रमांक जिल्हा सांगायचा आहे. पशुधन आणि प्रथम क्रमांक जिल्हा तर मेंढरेच्या काय येणार? मेंढरे कुठं? प्रथम क्रमांक जिल्हा सातारामध्ये. मेंढऱ्याच्या काय येणार? सातारामध्ये. शेळ्यांच्या काय येणार? शेळ्यांच्या अहमदनगरमध्ये. कोंबड्यांच्या काय येणार? कोंबड्यांच्या येणार पुणेमध्ये प्रथम क्रमांक. आणि म्हशी व शेळी कोल्हापूर म्हणजे की आपलं उत्तर काय येणार? उत्तर क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे आपला सर्वसाधारण महाराष्ट्रामध्ये घेतल्या जाणाऱ्या आडसाली ऊसांचा कालावधी किती आहे म्हणत आहे. सर्वसाधारण महाराष्ट्रामध्ये घेतल्या जाणाऱ्या आडसाली ऊसांचा कालावधी किती आहे म्हणत आहेत. आपलं उत्तर काय येणार याच्या? 18 ते 20 महिने येणार. जुलै ते ऑगस्ट हा काळ. 18 ते 20 महिने येणार. जुलै ते ऑगस्ट हा काळ. 12 ते 14 हा कोणता काळ येणार? सुरू ऊस काळ येणार. जानेवारी ते फेब्रुवारी राईट. आणि 14 ते 16 काय येणार? 14 ते 16 येणार हा पूर्व हंगामी ऊस येतो ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये. आणि 10 ते 12 हा तर गेलाय. पुढचा प्रश्न आहे आपला जिल्हा व मासेमारी केंद्र दिलेला आहे. जिल्हा व मासेमारी केंद्र दिलेलं आहे. मुंबईमध्ये आहे वर्सोवा आहे मुंबईमध्ये. वर्सोवा आहे मुंबईमध्ये मासेमारी केंद्र म्हणजे की अ च्या 3 एकच ऑप्शन मध्ये दिलेला आहे. तिसरा आपला उत्तर असणार. आणि ठाण्याच्या काय येणार? सातपाटी. रायगडच्या काय येणार? श्रीवर्धन. आणि रत्नागिरीच्या येणार वेंगुर्ला. पुढचा प्रश्न आहे आपला भारत जल मनुष्य वॉटरमॅन म्हणून कोणास ओळखले जाते. आपलं उत्तर काय येणार? राजेंद्र सिंह. कोणाला? राजेंद्र सिंह यांना काय मिळालं? हे राजस्थानचे आहेत आणि मॅग्सेस पुरस्कार गौरवण्यात आला यांना. कोणता पुरस्कार? मॅग्सेस पुरस्कार गौरवण्यात आला. पुढचा प्रश्न आहे आपला शहरे व कार्य दिलेले आहेत. पुणे व मुंबईमध्ये कोणतं कार्य होतो? प्रशासकीय होतो पुणे व मुंबईमध्ये. मनमाड नागपूरमध्ये कोणता होतो? वाहतूक. अ च्या 3 ब च्या 4 पहिला आपला अक्षर असणार. पुणे व मुंबईमध्ये प्रशासकीय. मनमाड नागपूरमध्ये वाहतूक. आणि प्रवरानगरमध्ये काय येणार? उद्योगधंदे. आणि सांगली निफाडमध्ये काय येणार? व्यापार बाजारपेठ येणार सांगली निफाडमध्ये व्यापार व बाजारपेठ.
पुढचा प्रश्न आहे आपला, रायगड जिल्ह्यातील मुरुड, रोहा व श्रीवर्धन तालुके कशासाठी प्रसिद्ध आहे म्हणत आहे. रायगड जिल्ह्यातील मुरुड, रोहा व श्रीवर्धन तालुके कशासाठी प्रसिद्ध आहे म्हणत आहे. तर आपलं उत्तर काय येणार, बेसॉल उत्पादनासाठी. कोकण, पाटसाल, रायगड, रत्नागिरी. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ. काय, डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकण सम्राट ही आंब्याची नवी जात, हापूस आणि टॉमी ॲटकन्स या दोन जातीच्या संकरातून निर्माण केलेली आहेत. आपलं हापूसची तुलनेने हा दरवर्षी फळतो, बरोबर आहे. आणि परंतु कमी रोग प्रतिबंधन आहे, हा चुकीचा आहे. आपलं उत्तर काय म्हणत आहे बघूया आता. आपला एक ऑप्शन आपला बरोबर आहे, दरवर्षी पडतो, बरोबर आहे. लेकिन हा परंतु कमी रोग प्रतिबंधक आहे असं नाही आहे, जास्त रोग प्रतिबंधक आहे, हा ऑप्शन गेलाय. हा प्रश्न आहे 65वा प्रश्न कोणता आहे, STI पूर्व 2015चा प्रश्न आहे. काय म्हणत आहे, खालील पैकी कोणते घटक कोकणात मासेमारी व्यवसाय वाढवण्यास कारणीभूत झाले आहेत म्हणत आहे. कारणीभूत झाले आहेत, सरळ समुद्रकिनारा चुकीचे आहे, विस्तीर्ण समुद्र बूट बरोबर आहे, सहकारी संस्था बरोबर आहे, आणि सहकारी आधार बरोबर आहे. सरळ समुद्रकिनारा नाही, दंतूर आहे, दंतूर समुद्र किनारा आहे, म्हणून ब क ड बरोबर आपला. अंजीर पिकांचे उत्पन्न जास्त प्रमाणात कुठे घेतले जाते. आपलं उत्तर काय ना, राजेवाडीमध्ये, पुणे पुरंदर तालुका. राईट. राजेवाडी कुठं आहे, पुरंदर तालुका पुणेमध्ये आहे. अंजीर पिकांचे उत्पन्न जास्त प्रमाणात कुठे होतो, पुणेमध्ये होतो. मागच्या प्रश्नामध्ये बघितलं कुठे होतो, राजेवाडी पुरंदरमध्ये, पुरंदर तालुक्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रातील शेती संदर्भातील विधानांचा अभ्यास करा म्हणत आहे. शेती संदर्भातील कुठं, शेती संदर्भातील अभ्यास करा. महाराष्ट्रातील सर्वात जास्त पिकांखालील एकूण क्षेत्र अहमदनगर जिल्ह्यात, तर सर्वात कमी क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. बरोबर आहे काय, बरोबर आहे. महाराष्ट्रात रब्बी पिकांचे सर्वात जास्त क्षेत्र सोलापूर जिल्ह्यात, तर सर्वात कमी रत्नागिरी जिल्ह्यात. बरोबर आहे का, हो बरोबर आहे. रब्बी पिकांचे सर्वात जास्त क्षेत्र कुठे आहे, सोलापूरमध्ये, सर्वात कमी क्षेत्र कुठे आहे, रत्नागिरी जिल्ह्यात. म्हणजे की अ व ब दोन्ही विधान बरोबर आहे, बरोबर आहे. चौथा आपला उत्तर प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रात पहिली सूतगिरणी 1854 मध्ये झाली, 1851 मध्ये. कावाजी टाटा सुद्धा नाही येणार, कावाजी नानाभाई दावर येणार. राईट. महाराष्ट्रात पहिली सहकार साखर कारखाना 1955 मध्ये नाही चुकीचा आहे हा सुद्धा. 1950 मध्ये साली पद्मजी विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली. बरोबर आहे. म्हणजे की दोन्ही विधान चुकीचे आहे. आपला उत्तर दुसरा. पुढचा प्रश्न आहे, नारळाच्या शेतीखालील असलेल्या क्षेत्रांच्या संदर्भात खालील जिल्हे उतरत्या क्रमात लावा म्हणत आहे. तर आपलं उत्तर काय येणार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे व रायगड. पुढचा प्रश्न आहे आपला, पुढचा प्रश्न आहे, पीक व पिकांची जात सांगायची आहे. तांदळाची जात कोणती आहे, कस्तुरी. तांदळाची जात कोणती आहे, कस्तुरी. गव्हाची जात कोणती आहे, सोनालिका. ज्वारीची जात कोणती आहे, निळवा. आणि बाजरीची जात आहे, श्रद्धा. राईट. आपला उत्तर काय ना, चौथा आपला उत्तर, दुसरा आपला उत्तर प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आपला, चुकीचे विधान कोणती ते सांगायचे आहे. महाराष्ट्र हा आयोगाने रद्द दिलेला आहे प्रश्न, पण आपण सुद्धा त्याचे अनालाइज करू. आयोगाने हा प्रश्न रद्द दिलाय. महाराष्ट्रात सर्वात जास्त तांदळाचे उत्पादन रायगड जिल्ह्यात होते. बरोबर आहे का, नाही, चुकीचे आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त तांदळाचे उत्पादन सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात होतं. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात, म्हणजे हे विधान गेलंय. कोकणात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे गहू पिकाला जात नाही, पिकवायला जात नाही. बरोबर आहे का, हो बरोबर. पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे गहू पिकवला जात नाही. बरोबर आहे. भारतात सर्वात जास्त केळी उत्पादन महाराष्ट्रात होते. बरोबर आहे का, हो बरोबर. महाराष्ट्रात खरीप पिकांचे सर्वात कमी क्षेत्र अकोला, वाशिम जिल्ह्यात आहे. बरोबर आहे का, नाही. महाराष्ट्रात खरीप पिकांचे सर्वात कमी क्षेत्र हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. म्हणजे की अ व ड आपलं उत्तर असणार. बट अ व ड इथं कोणत्याही ऑप्शनमध्ये दिलेलं नाही. आन्सर काय येणार, अ व ड हे विधान चुकीचे आहेत. अ व ड हे विधान चुकीचे आहे.
आणि ब व क हे बरोबर आहेत. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, विधान कोणते योग्य आहे म्हणत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात नारळ संशोधन केंद्र हार्णे येथे आहे. बरोबर आहे का? नाही. हार्णेमध्ये नाही आहे, भाट्टेमध्ये आहे. हार्णेमध्ये नाही आहे, भाट्टेमध्ये आहे. दापोलीला रत्नागिरी जिल्ह्यांचे महाबळेश्वर म्हणतात. बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. दापोली कुठं आहे? कोकणाचे महाबळेश्वर. म्हणजे की केवळ ब योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, योग्य विधान सांगायचे आहे. लक्ष्मी सावित्री वाराणसीच्या ह्या महाराष्ट्र घेतल्या जाणाऱ्या भातांची प्रजाती आहे. बरोबर आहे का? नाही. लक्ष्मी ही कापसाची जात आहे. आता पुढं बघू, हा प्रश्न सुद्धा रिपीट झालेला आहे खूप वेळा. लक्ष्मी हा कापसाची जात आहे, भाताची नाही. राईट. म्हणून हा विधान चुकीचा आहे. रत्न रायभाऊ काळीमुछ ह्या महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या कापसाची जात आहे. चुकीचं. रायभोग काळीमुछ हा तर भाताची जात आहे. काळीमुछ, रायभोग आणि रत्न हे भाताची म्हणजे की तांदळाची जात आहे. आणि चिनोर सुद्धा भाताची जात आहे. राईट. म्हणून आपला दुसरा ऑप्शन सुद्धा चूक आहे. ऑप्शन बघू, दोन्ही योग्य नाहीत. चौथा आपला उत्तर असणार. पुढचा प्रश्न आहे आपला. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे, 1991 आकडेवारीनुसार महाराष्ट्रात एकूण फळफळावळांचे सर्वात जास्त क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून त्यानंतर अनुक्रमे या जिल्ह्यांचा क्रम लागतो. तर आपलं उत्तर काय येणार? याचं उत्तर लागणार काय? आपलं उत्तर येणार जळगाव, रत्नागिरी, सोलापूर व अमरावती. राईट. जळगाव कशासाठी प्रसिद्ध आहे? केळीसाठी. आणि रत्नागिरी हा हापूस आंबासाठी प्रसिद्ध आहे. राईट. आपलं उत्तर काय ना? जळगाव, रत्नागिरी, सोलापूर व अमरावती. तेल बियांचे उत्पादन वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणती भुईमुगाची जात सर्वात महाराष्ट्रात वापरण्यात येऊ लागली? तर आपलं उत्तर काय येणार? GL24. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्राची मुद्रा व हवामान फळांच्या वाढीसाठी पोषण असल्याने अनेक प्रकारच्या फळांचे उत्पादन केले जाते. जसे की सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात जास्त जागेत फळांचे उत्पादन घेतले जाते. बरोबर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात जास्त जागेत फळांचे उत्पादन घेतले जाते. बरोबर आहे. महाराष्ट्रात भारताच्या एकूण केळी उत्पादनाच्या 20% उत्पादन होते. बरोबर आहे. आणि लातूर जिल्ह्यात द्राक्षे उत्पादन होत नाही. चुकीचे आहे. लातूर जिल्ह्यात द्राक्षांचे उत्पादन होते केवळ पुढचा प्रश्न आहे आपला, जिल्हा व साखर कारखाना दिलेला आहे. बीडमध्ये कोणतं होतं? बीडमध्ये होतो कडा साखर कारखाना उद्योग. अहमदनगरमध्ये कोणतं होतं? वृद्धेश्वर साखर कारखाना. सोलापूरमध्ये कोणतं होतं? तुळशीदास नगर. आणि कोल्हापूरमध्ये हलकर्णी. आपलं उत्तर काय येणार? तिसरं आपलं उत्तर असं. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रात पहिली सहकारी सूतगिरणी 1960 साली इचलकरंजी येथे स्थापन झाली. इचलकरंजी कुठं? कोल्हापूरमध्ये सूतगिरणी. राईट. पुढचा प्रश्न आहे 79 वाला, ज्वारीच्या उत्पादनात सोलापूर जिल्ह्याचा सर्वप्रथम क्रमांक लागतो. बरोबर आहे काय? बरोबर आहे. ज्वारीच्या उत्पादनात सोलापूर जिल्ह्याचा सर्वप्रथम. बागायती क्षेत्रात वाढ झाल्यामुळे पूर्वी ज्वारी घेत असलेल्या क्षेत्रामध्ये आता व्यावसायिक पिके घेण्यावर जास्त भर दिला जातो. बरोबर आहे का? बरोबर आहे. दोन्ही बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, सेलम, कृष्णा, टेकुरपेटा, राजापुरी ही नावे महाराष्ट्रात घेण्यात येणाऱ्या कोणत्या पिकांच्या जातीची आहेत? आपलं उत्तर काय येणार? हळद. योग्य जोड्या लावण्यात आहे फळे व संशोधन केंद्र दिलेलं आहे. काजूचं काय येणार? काजूचे संशोधन केंद्र कुठं आहे? वेंगुर्ला इथं आहे. नारळाचं संशोधन केंद्र कुठं आहे? रत्नागिरी. काजूचं कुठं आहे? वेंगुर्लामध्ये संशोधन केंद्र. काजूचं संशोधन केंद्र कुठं आहे? वेंगुर्लामध्ये. नारळाचं संशोधन केंद्र कुठं आहे? नाशिक, रत्नागिरीमध्ये. सुपारीचे कुठं आहे? सुपारीचं संशोधन केंद्र आहे श्रीवर्धनमध्ये. आणि मोसंबीचं आहे श्रीरामपूरमध्ये. म्हणजे की अ चा 2 ऑप्शनमध्ये दिलाय आणि ड चा येणार 2. तिसरा आपला उत्तर असणार. पुढचा प्रश्न आहे आपला, कापसाचे दर हेक्टरी उत्पादन सर्वात जास्त असलेला जिल्हा कोणता म्हणत आहे? तर सर्वात जास्त असलेला दर हेक्टरी
उत्पादन सर्वात जास्त असलेला जिल्हा कोणता आहे? पुणे. कोणता आहे? पुणे. पिके व दिलेल्या आहेत आणि प्रमुख सुधारित जाती दिलेल्या आहेत. काय येणार? गहूची काय येणार? गहूची येणार बन्सी. ज्वारीची काय येणार? ज्वारीची येणार सुवर्णा. तांदळाची काय येणार? तांदळाची येणार चिनोर. आणि कापूसची येणार लक्ष्मी. आपलं उत्तर काय येणार? ऑप्शन क्रमांक 3 आपला उत्तर असणार. ऑप्शन क्रमांक 3 आपला उत्तर असणार. पुढचा प्रश्न आहे, दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते भाग आणि यंत्रणामागे प्रमुख केंद्र आहेत? आपलं उत्तर काय येणार? आपलं उत्तर काय येणार? इचलकरंजी. इचलकरंजी येणार. कुठं आहे? कोल्हापूरमध्ये. दक्षिण महाराष्ट्रातील इचलकरंजी, कोल्हापूर माग आणि यंत्रणेमागचे प्रमुख केंद्र आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, जिल्हे व पिके याबाबत पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे म्हणत आहे? नाशिक जिल्ह्यात बाजरी उत्पादन अग्रेसर आहे, बरोबर आहे का? हो. भंडारा जिल्ह्यात भात उत्पादन अग्रेसर आहे, बरोबर. कोल्हापूर जिल्ह्यात सोयाबीन उत्पादन होत नाही, बरोबर आहे का? नाही, मोठ्या प्रमाणात होते. कोल्हापूर जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. आणि ठाणे जिल्ह्यात ऊसांचे उत्पादन घेतले जात नाही, बरोबर आहे काय? नाही, ठाणे जिल्ह्यात भात आणि फळांचे उत्पादन केले जाते, ऊसाचे नाही केले जाते. ठाणे जिल्ह्यात काय केले जाते? भात आणि फळांचे उत्पादन केले जाते, ऊसाचे नाही. पुढचा प्रश्न आहे, म्हणजे की आपलं उत्तर काय ना? ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर आहे ना. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात औद्योगिक महामंडळाची सुरुवात कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात झाली? तर आपलं उत्तर काय येणार याच्या? यशवंतराव चव्हाण. म्हणजे की केव्हा झाली MIDCची सुरुवात? 1 ऑगस्ट 1962 पासून. 1 ऑगस्ट 1962 स्थापना झाली. यशवंतराव चव्हाण आपलं उत्तर येणार. मुख्यमंत्री होते 1962 सालामध्ये. पुढचा प्रश्न आहे, नारळाची लागवड झाल्यावर किती वर्षात फळे यावयास लागतात आणि साधारणपणे किती वयापर्यंत फळधारणा होत असते? आपलं उत्तर काय येणार याच्या उत्तर येणार चौथा. 5 ते 10 वर्ष हा लागवडीसाठी लागतात, फळे मतलब की यावयास, आणि 100 वर्षापर्यंत नारळाचे उत्पादन मिळते, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, पुढचा प्रश्न काय आहे? ब ही विधाने वाचून योग्य पर्याय निवडा म्हणत आहे. महाराष्ट्रामध्ये लागवडीखालील क्षेत्र हे व नक्त मशागत क्षेत्र यांचे गुणोत्तर अत्यंत कमी आहे, बरोबर आहे काय? बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. बेसाल्ट या खडकामध्ये पाणी मुरत नसल्याने भूगर्भातील पाण्याचे साठे कमी आहे, बरोबर आहे का? बरोबर आहे. आणि आपलं उत्तर काय ना? व ब ही दोन्ही विधाने सत्य असून ब हे चे कारण मीमांसा देते, बरोबर आहे का? हो. पुढचा प्रश्न आहे, खालील व ब ही विधाने वाचून योग्य पर्याय निवडा म्हणत आहे. मुंबईमध्ये सखोल शेती केली जाते, बरोबर आहे का? नाही, मुंबई पूर्णपणे शहरीकरण झालेलं क्षेत्र आहे, बरोबर. म्हणून चुकीचे आहे. मुंबई हे पूर्णपणे शहरीकरण झालेले क्षेत्र आहे. येथे शेतीसाठी जमीन उपलब्ध नसल्यामुळे सखोल शेती करणे शक्य नाही, म्हणून हे विधान चुकीचे आहे. जमिनीचे मोठे भांडे तत्व शेतकऱ्याला कमी काळात उत्पादन देणारी पिके घ्यायला लागतो, बरोबर आहे का? हो, बरोबर. याचे उत्तर काय येणार? अचूक ब बरोबर. अचूक ब बरोबर आपलं उत्तर येणार चौथा, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रातील कोणत्या विभाग सोयाबीन पिकासाठी अग्रेसर आहे? तर आपलं उत्तर काय येणार? विदर्भ. महाराष्ट्रात नारळाच्या बागा काय म्हणते? महाराष्ट्रात नारळाच्या बागा प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात? आपलं उत्तर काय येणार? नारळाच्या बागा कोणत्या भागात आढळतात? पश्चिम भागात. कोकण किनारपट्टी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि ठाणे. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणता विभाग अग्रेसर आहे? आपलं उत्तर काय येणार? आपलं उत्तर येणार विदर्भ आणि मराठवाडा. यवतमाळला काय म्हणतात? पांढऱ्या सोन्याचा जिल्हा सुद्धा म्हणतात, राईट. आपलं उत्तर काय येणार? महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणता विभाग अग्रेसर आहे? तर विदर्भ आणि मराठवाडा. वाळू मिश्रित लोम प्रकारची मुद्रा कोणत्या पिकांसाठी उपलब्ध असते? आपलं उत्तर काय येणार? ज्वारीसाठी उपलब्ध असते. लोम म्हणजे की काय? पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि निचरा, राईट.
जायकवाडी मत्स्य बीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे म्हणत आहे. जायकवाडी मत्स्य बीज केंद्र कुठं आहे? औरंगाबादमध्ये आहे. औरंगाबाद, छत्रपती शिवाजी नंबर राईट. पुढचा प्रश्न आहे, देशातील पहिली संत्रा वायनरी नागपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे? आपलं उत्तर काय येणार? सावंतवाडी आणि सावरगाव इथं. भिवापूर नाही, काटोल सुद्धा नाही. आणि सावरगाव कुठं आहे? नारखेड तालुक्यामध्ये आहे. नारखेड तालुक्यामध्ये, म्हणजे की तालुका विचारलंय तर नारखेड आणि गाव विचारलंय, ठिकाणी विचारले ना, सावरगावाचे येणार आहे. पुढचा प्रश्न आहे, आपटा, पळस, खेर, बांबू हे झाडे दिलेली आहेत आणि त्याचे उत्पादन सांगायचे आहे. आपटाचे उत्पादन काय? रंग. पळसचं उत्पादन काय होतं? बीडीसाठी पळसच्या. खेरच्या उत्पादन कशासाठी होतं? कथ्थासाठी. आणि बांबूच्या पेपरसाठी, राईट. म्हणजे की अच्या तीन तिसरा आपला आन्सर असणार. आपटा हा रंग, पळस हा बीडी, खेर हा कत्था, बांबू हा पेपर. पुढचा प्रश्न आहे आपला 97वा. महाराष्ट्रातील मासेमारीबद्दल काय खरे नाही म्हणत आहे? महाराष्ट्रात मासेमारीसाठी 75,000 पेक्षा अधिक चौरस किलोमीटर क्षेत्र उपयुक्त आहे. बरोबर आहे काय? हो, बरोबर आहे. याचं उत्तर हा सुद्धा बरोबर आहे. महाराष्ट्रात मासेमारी खाऱ्या, निमखाऱ्या व गोड खाऱ्या पाण्यावर चालते. बरोबर आहे. हे विधान चुकीचे आहे. अधिक मासेमारी गोड्या पाण्यावर चालते. हा बरोबर आहे. अधिक मासेमारी गोड्या पाण्यावर चालते. बरोबर नाही. महाराष्ट्रात सर्वाधिक मासेमारी हा खाऱ्या पाण्यावर चालते, म्हणून हे विधान चुकीचे असणार. सुमारे अर्धे पडलेल्या मासे सुकविता जातात. बरं, चुकीचं आहे का? नाही, चुकीचं आहे का? हा तुम्ही स्किप करा, आता थोडा स्किप करू शकता. तीव्र उन्हाळ्यात मासेमारी बंद असते. चुकीचे आहे. तीव्र उन्हाळ्यात मासेमारी सुरू असते. पावसाळ्यात काय असते? बंद असते. कारण माशांचा काय असतो? प्रजननाचा काळ असतो. कोणता? पावसाळा. बरोबर. म्हणून आपलं उत्तर काय येणार याच्या? क व ई येणार. क व ई हा खरे नाही म्हणत आहे, म्हणजे की हा बी सुद्धा बरोबर आहे, राईट. म्हणजे की सुमारे अर्धे पडलेले मासे सुकवले जातात, राईट. क व ई आपले चुकीचे विधान आहे, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, खालील कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅजिस्टर, आताच मागच्या प्रश्नामध्ये बघितलंय, इचलकरंजी कोल्हापूरमध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यांपैकी कोणत्या एक जिल्हा पडीक जमिनीखालीचे क्षेत्र सर्वात अधिक आहे म्हणत आहे. आपलं उत्तर काय नाही याच्या? सोलापूर. काय ना? सोलापूर आपला उत्तर येणार. पुढचा प्रश्न आहे आपला, खालील विधानांचा आढावा घ्या म्हणत आहे. देशाच्या औषधोत्पादनामध्ये पूर्वी महाराष्ट्राचा वाटा 15% होता. बरोबर आहे का? नाही, विधान चुकीचे आहे. देशात औद्योगिक उत्पादनामध्ये पूर्वी महाराष्ट्राचा वाटा 40% होता. बरोबर. देशाच्या औद्योगिक उत्पादनामध्ये सध्या महाराष्ट्राचा वाटा 40% आहे. चुकीच्या. देशाच्या औद्योगिक उत्पादनामध्ये सध्या महाराष्ट्राचा वाटा 15% आहे. बरोबर. म्हणजे की ब व ड बरोबर आहेत. ब व ड बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या नकाशामध्ये प्रमुख फळ उत्पादन करणारे जिल्हे छायांकित केलेले आहेत. ते जिल्हे खालील दिलेल्या फळांच्या नावांशी योग्य जोड्या लावा म्हणत आहे. तर सगळ्यात आधी हा काय? नाशिक. नाशिकमध्ये काय होतं? द्राक्ष. तुम्हाला माहीतच आहे. म्हणजे की एकच्या येणार ब. आणि हा कोणता आहे? हवाला भाग. तिसरा क्रमांकाचा भाग कोणता आहे? नागपूरला भाग. नागपूरमध्ये काय होतो? नागपूरमध्ये होतो संत्री. म्हणजे ऑप्शन बघायचे आहे आपल्याला. अच्या काय येणार? एकच्या येणार नाशिक, म्हणजे की अच्या 2. आणि ड च्या काय येणार? ड, म्हणजे की नागपूर साईडला ड. 3च्या ड येणार. 3च्या ड, म्हणजे की आपला उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, खालील विधाने महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांचे ठिकाण व स्थापना दर्शवितात आहे. त्यांचे आढावा घ्या म्हणत आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी जिल्हा. बरोबर. अहमदनगर 1968. बरोबर आहे हा.
डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला जिल्ह्यात अकोला 1969 बरोबर आहे हा. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली जिल्हा रत्नागिरी 1972 बरोबर आहे हा सुद्धा. मराठवाडा कृषी विद्यापीठ मुदखेड जिल्हा नांदेड 1992 चुकीचे आहे. 1972 येणार इथं आणि मुंदखेड जिल्हा इथं नाही येणार, हा परभणीमध्ये येणार, नांदेडमध्ये नाही. मराठवाडा कृषी विद्यापीठ कुठं आहे? परभणीमध्ये आहे, म्हणजे की ड आपला चुकीचा आहे. नाही, ड आपलं चुकीचं आहे. म्हणून आपलं उत्तर काय ना, चुकीचे विधान म्हणत आहे ना, चुकीचे विधान म्हणत आहे ना, म्हणजे की बरोबर नाही म्हणत आहे तर आपला फक्त ड येणार. पुढचा प्रश्न आहे आपला, फड व संशोधन केंद्र दिलेलं आहे. मागच्या प्रश्नाचे उत्तर काय होतं? फक्त ड चुकीचं होतं रे, फक्त ड चुकीचं होतं. पुढचा प्रश्न आहे, फड व संशोधन केंद्र दिलेलं आहे. अयोग्य ओळखायचे आहे. तर आंबा वेंगुर्ला संशोधन केंद्र सिंधुदुर्ग बरोबर आहे. नारळ रत्नागिरी संशोधन रत्नागिरी बरोबर आहे. केरडी यावल रडगाव बरोबर आहे. संत्री श्रीरामपूर नाही, संत्री जे तुम्हाला माहितीच आहे नागपूरसाठी प्रसिद्ध आहे, म्हणजे की ड आपला चुकीचा आहे. ड आपला आन्सर असणार. पुढचा प्रश्न आहे आपला, जळगाव जिल्ह्यातील रावेर व यावल तालुक्यात खालीलपैकी कोणते पीक सर्वात महत्त्वाचे पीक आहे? आपलं उत्तर काय येणार? केळी. कुठं? जळगावमध्ये. आता मागच्या प्रश्नामध्ये बघितलं, जळगाव, केळी, यावलमध्ये. यावल व रावेर असे सुद्धा येऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे आपला, दिलेल्या महाराष्ट्र नकाशाचा गडद प्रदेश खालीलपैकी कोणत्या पिकांसाठी वापरलेले आहेत? आपलं उत्तर काय ना, ज्वारी, बाजरी व गहूसाठी. राईट ऑप्शन बघू, ज्वारी ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न कोणता आहे? विद्यापीठ व ठिकाण दिलं. महात्मा फुले कृषी विद्यापीठ कुठं आहे? आताच बघितलं. सगळ्यात मराठवाडा कृषी विद्यापीठ कुठं आहे? 3, म्हणजे की ड च्या 3 एकच ऑप्शनमध्ये आहे. मागच्या प्रश्नामध्ये हाच चुकीचं होतं. महात्मा फुले विद्यापीठ कुठं आहे? राहुरीमध्ये. पंजाबराव देशमुख कुठं आहे? कृषी विद्यापीठ अकोलामध्ये. आणि डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण विद्यापीठ दापोलीमध्ये. बरोबर. पुढचा प्रश्न आहे आपला, पुढचा प्रश्न काय म्हणत आहे? फळे व उत्पादन. केळी हा कुठं आढळतो? केळी कुठेसाठी प्रसिद्ध आहे? वसई. काजू हा मालवण, मोसंबी श्रीरामपूर आणि कलिंगडमध्ये अलिबाग. राईट, म्हणजे की ड च्या 4 आणि अ च्या 3 एक ऑप्शन. पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चमड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो? आपलं उत्तर कोणतं आहे? कोल्हापूरमध्ये. कुठं? कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरची चपला प्रसिद्ध आहेत. राईट, तुम्हाला माहितीच आहे. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे? आपलं उत्तर काय येणार? पाडेगाव, सातारा इथं. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी कारखाने डॅश जिल्ह्यात आहेत? आपलं उत्तर काय ना, अहमदनगरमध्ये. अहमदनगरमध्ये सर्वात जास्त सहकारी कारखाना आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, तिळांच्या लागवडीसाठी डॅश हा जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर आहे? आपलं उत्तर काय येणार? जळगाव. कोल्हापूर शहरामध्ये सर्वाधिक रासायनिक आणि औषधी कारखाने आहेत? आपलं उत्तर काय येणार? मुंबई. महाराष्ट्रातील डॅश या जिल्ह्यात तूर उत्पादन क्षेत्र सर्वाधिक आहे? आपलं उत्तर काय येणार? अमरावती. पुढचा प्रश्न आहे आपला, 2006-07च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील ज्वारी लागवडीखालील क्षेत्र किती काय म्हणत आहे? सर्वाधिक क्षेत्र डॅश जिल्ह्यात आहे? आपलं उत्तर काय येणार? सोलापूरच्या. महाराष्ट्रातील कोणते ठिकाण स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे म्हणत आहेत? आपलं उत्तर काय ना, महाबळेश्वर. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रातील डॅश हे जिल्हे त्यांच्या द्राक्ष उत्पादनाकरिता प्रसिद्ध आहेत? आपलं उत्तर काय येणार? सांगली व नाशिक. नाशिक तर आहेच प्रसिद्ध, लेकिन नाशिक सगळ्या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. सांगली व नाशिक. पुढचा प्रश्न आहे, हापूस आंब्याची झाडे डॅश जिल्ह्यात आढळतात? आपलं उत्तर काय येणार? वरील सर्व. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड.
खालीलपैकी भाताची कोणती जात संकरित आहे? संकरित म्हणजे काय होतो? हायब्रिड. तर आपलं उत्तर काय येणार? हिरामोती. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील हळद आणि आले यांचे उत्पादन करणारे जिल्हे कोणते? आपलं उत्तर काय येणार? सातारा आणि सांगली. तर इथंच थांबूया. हे पूर्ण पॅकेज आपण घेतलेलं आहे. तर जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. मिळूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.